आपलं सगळ्यांचं हार्दिक स्वागत. सर्वांना शुभ दीपावली. आज 8 नोव्हेंबर 2023. हरिओम. पुढची सूत्र श्री जोशी काकांकडे. हॅलो. सर्वांना हरिओम. सुरू करूया आपण. आजचा पाठ जो आहे तो आपला समारोपाचा पाठ आहे. नेहमीप्रमाणे प्रार्थनेने सुरुवात करूया. मी म्हणतो प्रार्थना, आपण आपापल्या ठिकाणी ही प्रार्थना म्हणा. ब्रह्मानंदम परमसुखदम केवलम ज्ञानमूर्तिम द्वंद्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलाचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं त्वं नमामि. मूकं करोति वाचालं पंगुं लंघयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानंदमाधवम. स्वामीजींचं महाशून्य बिंदूचं पुण्यस्मरण आणि राष्ट्रकल्याण प्रार्थना. हे राष्ट्र मोठं झालं पाहिजे, यासाठी अखंड परिश्रमाबरोबर वातावरण शुद्धीही झाली पाहिजे. या दोन्हींची एकत्रता आम्ही करत आहोत. मानवता कल्याणमस्तु, राष्ट्र कल्याणमस्तु, व्यक्ती कल्याणमस्तु. हरिओम. आतापर्यंत झाला त्याचा थोडक्यात आढावा घेऊया, जे कोणी पहिल्यांदा आले असतील त्यांच्यासाठी, किंवा जे कोणी विसरले असतील त्यांच्यासाठी सुद्धा. ज्ञानेश्वरांनी ज्या विश्वात्मक देवाकडे प्रसाद मागितला, पसायदान मागितलं, त्यांनी अशी मागणी केली की हे ज्ञानयज्ञ संपन्न झालेला आहे, ज्ञानेश्वरी लिखाणाचा, ज्ञानेश्वरी सांगण्याचा, आणि ह्या ज्ञानयज्ञाने संतुष्ट होऊन परमेश्वरांनी, सद्गुरूंनी आणि श्रोत्यांनी त्यांना पसायन द्यावा, ही ज्ञानेश्वरांची पहिली प्रार्थना आहे, पहिल्या आवडीतली. नंतर मग आपण पुढच्या अवयामध्ये संत संगतीचं महत्व जाणून घेतलं. संत संगती, सद्गुरूंचं उपदेश पालन, या सर्वांनी काय काय लाभ होऊ शकतो आणि तो किती मोठा लाभ असू शकतो यावर काही चिंतन केलं. आणि अशा संत सज्जनांची मांदियाळी निर्माण हो, म्हणजे त्यांच्याकडून सर्व भूतमात्रांचं कल्याण घडेल ते घडो, अशी माऊलींची अपेक्षा देखील आपण व्यक्त झालेली पाहिली चौथ्या ओळीमध्ये. अर्थात हे घडण्या अगोदर, हे सगळं चांगलं गोमट घडण्या अगोदर प्रत्येक मानवाने स्वतःच सुधारणा होण्यासाठी आपापलं दोष असतील, खलत्व असतील, ते कमी करून आपल्या अंतरात सद्भाव निर्माण होण्यासाठी काय करायचं, आणि अशा सद्भाव असलेल्या लोकांची मैत्री होऊन परस्पर कल्याणासाठी सर्वांनी काय करायचं ह्याचाही विचार झाला ओवी 2 मध्ये. अशा वर्तन क्रांतीतून आपण अनेक क्रांती ऐकलेल्या आहेत, पण ही वर्तन क्रांती जी माऊलींनी सुचवली, त्या क्रांतीतून मानवाच्या मनातला दुरिताचा अंधकार दूर होऊन सर्व विश्वातली मानवता स्वधर्म आणि स्वकर्तव्य पालनाच्या ज्ञानप्रकाशाने उजळून गेल्यावर विश्वातील सर्व भूतमात्रांचं कल्याण घडो, आणि मग ज्याला ज्याची जी इच्छा असेल, जी वांछा असेल, ती त्याला प्राप्त हो, किंवा मिळो, किंवा मिळेल, असा आशीर्वाद माऊलींच्या अंतरंगातून व्यक्त झाला. ओवी 3 मधला आशय हे सगळं आपण विस्ताराने पाहिलं. यातल्या संकल्पना म्हणजे एक दुरितांची संकल्पना आपण बघितली. जे काही वाईट असेल, अंधकार असेल, तो दूर व्हायला पाहिजे, खलत्व जायला पाहिजे, ही संकल्पना आपण बघितली. स्वधर्म, स्वकर्तव्य, ह्या ज्या संकल्पना आहेत त्या सुद्धा आपण व्यवस्थित बघितल्या मागच्या पाठामध्ये. आणि आता हा आढावा पुढे चालू ठेवायला कल्पतरू आणि चिंतामणी
कल्पतरू आणि चिंतामणी यांच्यापेक्षाही संतांच्या ठिकाणी अधिक गुण आहेत. आणि संत ज्या मार्गाने किंवा ज्या साधनाने हे सर्व अलौकिक आपल्याला प्राप्त करून देतात, ते साधन म्हणजे त्यांची अलौकिक वाणी, त्यांचा उपदेश, त्यांचं लिखाण, त्यांचं मार्गदर्शन. आणि म्हणून ज्ञानदेव ह्या संतांच्या मांदिळेचं वर्णन अमृताचे बोलके सागर असं करतात. पुढे ते म्हणतात, कल्पतरू आणि चिंतामणी हे मनोकामना पूर्ण करतील, अमृत मृत्यूचं भय घालवेल, पण मनाला शांती प्राप्त करून देतीलच असं नाही. पण संत बाकी शीतलता आणि शांती देणाऱ्या चंद्रासारखे आहेत. पण चंद्रापेक्षाही ते श्रेष्ठ आहेत, कारण चंद्राला डाग आहे, चंद्राला लांछन आहेत. पण आमचे संत मात्र अलांछन आहेत. अलांछन असलेले चंद्र आहेत. संत हे सूर्याप्रमाणे अज्ञानाचा अंधकार नष्ट करण्यासाठी सुद्धा सामर्थ्यशाली आहेत. उष्ण काळात मध्यान्हीचा सूर्य हा तापदायक असतो, पण हा जो तापदायकपणा असतो, हा कमीपणा जो असतो, तो संतांमध्ये नसतो. म्हणून त्यांना तापहीन मार्तंड असं म्हटलेलं आहे. स्वतःच्या ज्ञानाने, आचरणाने शुद्ध आणि निर्मल असणारे, इतरांचे जीवन उज्ज्वलित करण्याचं सामर्थ्य असणारे, पण इतरांना कधीही तापदायक न होणारे असे सुजाण, सर्वांना सोयरे, म्हणजे अत्यंत जवळचे होत, जवळचे वाटोत, अशी सुद्धा प्रार्थना मौलींनी केलेली आहे. एक आपण या ठिकाणी बघितलं पाहिजे की गेल्या काळात सतत ह्या आपल्या समाजामध्ये, म्हणजे महाराष्ट्रामध्ये, भारताच्या बहुतेक सगळ्या प्रांतामध्ये काही ना काहीतरी संत सज्जन झालेले आहेत. बंगालमध्ये आपण बघतो, महाराष्ट्रात बघतो, खाली साऊथमध्ये बघतो, नॉर्थमध्ये बघतो. आणि अशा प्रकारचं एक काय म्हणतात ते सांस्कृतिक श्रीमंती आपल्या देशाला लाभलेली आहे. आणि त्या सगळ्याचा फायदा, आणि हे सगळे लोक जे आहेत ते स्वतः पूर्णत्वाला जाऊन इतरांनी पूर्णत्वाला जावं म्हणून प्रयत्न करणारे असतात. आणि म्हणून हे संत सज्जनांचं विशेष वर्णन ज्ञानदेव करतात. मागच्या वेळेला आपण ज्या 2 ओव्या बघितल्या त्या अशा होत्या, किंबहुना सर्व सुखी पूर्ण होऊन तिही लोकी भजेजू आदी पुरुखी अखंडित आणि ग्रंथोपजीविये विशेषी लोकी इये दृष्टादृष्ट विजय होवा वेजी. 7 आणि 8 या ओव्या. सर्व सुखांनी पूर्ण होऊन त्या लोकांनी, सर्व लोकांनी आदिपुरुष परमात्म्याच्या ठिकाणी अखंड भक्ती ठेवावी आणि त्रिभुवनातले सर्व लोक सुखाने परिपूर्ण होत, अशी माऊलींची सारभूत मागणी आहे. म्हणजे सगळ्या मागण्या बोलून झाल्यानंतर त्रिभुवनातले सगळे लोक सुखाने परिपूर्ण होत, सर्व सुखी होत, अशी माऊलींची मागणी पुढच्या श्लोका या ओवीमध्ये आली. आणि मग आपण त्यावेळी बघली, प्रत्येक माणसाला 3 गोष्टी हव्या असतात: चिरंतन अस्तित्व, सर्व समजण्याची, जाणण्याची जिज्ञासा, आणि सुख समाधान आनंद याची प्राप्ती. ह्या 3 गोष्टी माणसाला हव्या असतात. आणि ह्या प्रत्येक गोष्ट मिळवण्याला मर्यादा आहे. म्हणजे जगण्याला मर्यादा आहे म्हणून चिरंतन अस्तित्व शक्य नाही, शिक्षण घेण्याला मर्यादा आहेत म्हणून सर्व जाणण्याची जिज्ञासा शक्य नाही, आणि सुख जवळ दुःख पर्वत एवढे हा सगळ्यांचा अनुभव आहे म्हणून सुखी समाधानी आनंदी जीवन याची प्राप्ती सुद्धा अवघड आहे. म्हणून माणसाची इच्छापूर्ती होणं शक्य नसतं. आणि त्या ठिकाणी हे परमात्म प्राप्ती, परमात्म्याची प्राप्ती, परमात्म्याची ठाई भक्ती, हे का शास्त्र म्हणतं, अद्वैत वेदांत शास्त्र म्हणतं की परमात्मा म्हणजे आपलं मूळ रूप आहे. सगळं विश्व परमात्म्यापासून निर्माण झालेलं आहे आणि आपणही विश्वातले एक भाग आहोत. म्हणजे आपण सुद्धा परमात्म्याचं एक अंश आहोत. म्हणजे परमात्मा आपलं मूळ स्वरूप आहे. आता ह्या परमात्म्याचं वर्णनच करता येत नाही. म्हणजे वेदांची वाणी सुद्धा यांचं वर्णन करता करता थकले, परंतु तरी सुद्धा तो सच्चिदानंद रूप आहे असं म्हटलं जातं. सत म्हणजे पदार्थ निरपेक्ष अस्तित्व, काळ निरपेक्ष अस्तित्व म्हणजे कायम अस्तित्व. चित म्हणजे ज्ञान निरपेक्ष ज्ञान.
ज्ञेय पदार्थावर अवलंबून असलेलं अखंड शुद्ध ज्ञान, अवलंबून नसलेलं म्हणजे एखादी गोष्ट एक एक ज्ञाता असतो, एक ज्ञेय असतं आणि मग ते ज्ञान होतं. अशा 3 गोष्टी असतात. म्हणजे समजा तुमच्या समोर एक फोन आहे, तर फोन हे ज्ञेय आहे. त्याच्यानंतर तुम्ही जाणणारे आहात आणि मग त्या फोनचं तुम्हाला जे होईल ते ज्ञान. अशा 3 गोष्टी लागतात. परंतु ह्या परमात्म्यामध्ये सगळ्या गोष्टी एकत्र येतात. आता ह्या संकल्पना थोड्या अवघड आहेत समजायला. आपण फक्त त्याचा रेफरन्स घेतोय आता. आणि आनंद म्हणजे विषय निरपेक्ष सुख, म्हणजे कुठल्या तरी गोष्टी, वस्तू, व्यक्ती, परिस्थिती ह्याच्यामुळे आपल्याला आनंद होतो. परंतु परमेश्वराचा, परमात्म्याचा आनंद हा विषय निरपेक्ष असतो. म्हणून सच्चिदानंद त्याला म्हणतात. आणि आत्मस्वरूपाच्या अनुभव ज्या संतांनी घेतलेल्या असतात ते आपल्याला सांगतात की ह्या आत्मदर्शनाने तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण होतील. म्हणून आत्मज्ञान प्राप्ती हे मानवी जीवनाचं सर्वश्रेष्ठ ध्येय मानलेलं आहे. म्हणजे जी उत्क्रांती झाली ती मानवापर्यंत उत्क्रांती झाली, पण मानवाच्या पुढील उत्क्रांती म्हणजे मानवाने आत्मरूप होणं. अशा पद्धतीने सुद्धा आपल्याला हे इंटरप्रिट करता येईल. सुखाची अपेक्षा असणं हा जीवनाचा नैसर्गिक धर्म आहे आणि ती अपेक्षा पूर्ण झाली पाहिजे हेही खरं आहे. पण सुख स्वरूपाचं आणि सुख साधनेचं कसं ते प्राप्त करायचं ह्याचं नेमकं ज्ञान नसल्यामुळे मानवाला पूर्ण सुखाची प्राप्ती होत नाही. ज्ञानदेवांना अपेक्षित असलेलं सर्व सुख जो सर्व आहे त्याच्यापासून मिळणार आहे आणि हा सर्व म्हणजे परमात्मा आहे. आदिपुरुष या परमात्म्याच्या नावामध्ये त्याचं सर्व सामर्थ्य आणि व्यापकत्व एकत्र आलेलं आहे. अशा व्यापक परमात्म्याला जाणून सर्वांनी त्याची भक्ती करावी आणि अशा भक्तीने माणसांची अंतःकरण भरून गेली तर ती व्यक्ती स्वानंद साम्राज्याची चक्रवर्ती होईलच, पण त्यामुळे समाजामध्ये ज्ञानदेवांना अपेक्षित असलेले सर्व चांगले बदल स्थिरावतील. आता त्यांनी पुढचं जे म्हटलंय ती पसायदानात म्हणजे अशा ग्रंथात सांगितलेली लोककल्याणाची सर्व तत्व जिथे ग्रंथित केलेली आहेत, जिथे सांगितलेली आहेत, पसायदानामध्ये, भगवद्गीतेमध्ये, दासबोधामध्ये आणि अनेक ठिकाणी आहे. परंतु ह्या ठिकाणी पसायदानाचा रेफरन्स आहे. तर अशी सगळी जी लोककल्याणाची तत्व एकत्र दिलेली आहेत त्या ग्रंथांना उपजीव्य म्हणजे जीवनाचा आधार लोकांनी करावा. म्हणजे जीवन जगताना ह्या सर्व तत्वांना अनुसरून जीवन जगावं असं सुचवतात माऊली. आणि असे जे करतील विशेषे लोकी ये अशा करणाऱ्यांसाठी ज्ञानदेवांनी शेवटी विशेष मागणं मागितलेलं आहे आणि ते मागणं आहे दृष्टादृष्ट विजयी होणे. म्हणजे दृष्टादृष्ट म्हणजे जे काही दिसतंय, जे म्हणजे भौतिक आहे आणि पारलौकिक आहे, त्या सगळ्या गोष्टीमध्ये ते विजय होणं हे त्यांचं साध्य आहे. म्हणजे दृष्टादृष्ट जर का विजयी होत असेल तर ग्रंथोपजीवी होणं हे त्याचं साधन आहे. आणि ग्रंथोपजीवी म्हणजे काय? ग्रंथ म्हणजे काय? ग्रंथ म्हणजे त्यातले अक्षर नाहीत, तर त्यात जे विचार दिलेले आहेत, त्याच्यात जो संदेश दिलेला आहे, त्याच्यात जो उपदेश दिलेला आहे, त्या विचारांचं पालन करणारं ते ग्रंथोपजीवी आणि शाश्वत कल्याणाची अपेक्षा बाळगणारा एखादाच विचारी मनुष्य निघतो आणि तोच विशेष ठरतो. मग अशा प्रकारचे जे विशेष लोक आहेत असा अर्थ अपेक्षित घेतलेला आहे. म्हणजे त्यांनी मागणं सगळ्यांसाठी मागितलेलं आहे, परंतु मग शेवटी इथे एक अशी कंडिशन पण ठेवलेली आहे की हे सगळं समजून जे घेतील आणि ते आपल्या जीवनाचं ध्येय ठरतील असे जे विशेष लोक आहेत त्यांना सर्वोत्कृष्ट सुख मिळेल आणि मिळो अशा प्रकारची आकांक्षा ज्ञानदेवांनी सर्वोपकारी समर्थ सद्गुरूंजवळ ही प्रार्थना केलेली आहे. आता थोडक्यात ह्या पहिल्या 8 ओव्यामध्ये माऊलींच्या प्रसादरूपी विचारांचा आशय आपण ह्या ओव्यामध्ये समजून घेण्याचा प्रयत्न केला आणि शेवटी नुसतं समजून घेऊ उपयोग नाही, त्याचा आपल्या जीवनात लाभ होण्यासाठी काय काय करणं आवश्यक आहे यावर सुद्धा काही चिंतन केलं. कारण ह्या शेवटी गोष्टी ह्या काय अकॅडमिक नाहीये. म्हणजे ज्ञानेश्वरी 10 वेळा वाचली म्हणण्यापेक्षा एकतरी ओवी अनुभवावी असं ते म्हणतात. म्हणजे प्रत्यक्ष त्याचा उपयोग होणं आवश्यक आहे. आता आजची शेवटची जी समारोपाची ओवी आहे ती अशी आहे, येथ वणे श्री विश्वेश्वराओ हा होईल दान पसाओ येणेवरे ज्ञानदेव सुखिया झाला. येथ म्हणे श्री विश्वेश्वराओ
हा होईल दान पसावो, येणे वरे ज्ञानदेव सुखिया झाला. सुरुवातीला आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे तोषावे अशी सुरुवात केली होती. आणि इथे ते म्हणतात येथ म्हणे श्री विश्वेश्वराव. म्हणजे प्रार्थनेच्या सुरुवातीला विश्वात्मक देव म्हटलं आणि इथे शेवटी प्रार्थनेचं साफल्य सांगून झाल्यानंतर तिचा उपसंहार किंवा त्याचा समारोप करताना विश्वेश्वराव असे शब्द होईल. आता जे टीकाकार आहेत, जे अभ्यासू लोक आहेत, त्यांना काही लोकांना असं वाटतं की या शब्दामध्ये सद्गुरूंचा उल्लेख नाहीये, त्यामुळे ही फक्त परमात्म्यालाच उद्देशून केलेली ही प्रार्थना आहे. परमात्म्याला ती उद्देशून केलेली आहेच, पण तो परमात्माच सद्गुरू रूपाने आपल्या समोर बसलाय अशी अत्यंत उच्च कोटीची गुरुभक्ती अंतःकरणात बाळगणारे ज्ञानदेव आणि ते स्वतःला वारंवार निवृत्तीदास म्हणून घेणारे आहेत, त्या ज्ञानदेवांची निष्ठा अशी होती की परमात्मा आणि सद्गुरू यांच्यामध्ये ते भेदच मानत होते. त्यामुळे हे जे मागणं आहे ते विश्वेश्वराव, याचा अर्थ विश्वाचं नियमन करणाऱ्यांचा राजा, ज्याचं सर्वश्रेष्ठ सामर्थ्य आहे असा विश्वेश्वराव, आणि परमात्म स्वरूप असणाऱ्या आपल्या समर्थ सद्गुरूंचा एकत्र उल्लेख या ठिकाणी केलाय असं आपण गृहीत धरायला हरकत नाही. येथ म्हणे श्री विश्वेश्वराहो, हा होईल दान पसाहो. माऊलींनी जे मागितलं ते विचारपूर्वक मागितलंय. ते मानवी जीवन सर्वांग परिपूर्ण करणार आहे. त्या मागण्यामध्ये समाज आणि व्यक्ती यांच्या चिरकालीन सुखाचा पाया आहे. त्यांचा हेतू अत्यंत शुद्ध आहे, भूतमात्रांच्या निखळ कल्याणाचा आहे, आणि त्यामागे प्रत्येकाच्या जीवनाला अर्थ प्राप्त व्हावा आणि सर्व मानवता सुखी शांत व्हावी अशी निरातिशय तळमळ दिसून येते. आता हे सगळं पाहिल्यानंतर त्यांनी जे मागितलं ते समाजात घडलं पाहिजे असा भाव कुणाच्याही मनात निर्माण होईल. ज्ञानदेवांच्या आणि ती भावार्थ दीपिका ऐकत असलेल्या सगळ्या सज्जन श्रोत्यांच्या मनात तो भरून आला असेल, आणि ह्या सगळ्यांच्या अंतःकरणातला जो भाव आहे तो श्री सद्गुरू निवृत्तीनाथांच्या मुखातून वरप्रसादाच्या रूपाने प्रकटला. आणि ते म्हणाले हा होईल दान पसावो, म्हणजे तथास्तु असं ते म्हणले. हो, तुझी जी काही मागणी आहे ती मान्य होईल. आणि मग येणे वरे ज्ञानदेव सुखिया झाला. ज्ञानदेवा, तू मागितलंस तसं खरंच ह्या जगात घडेल, हे पसायदान तुला मिळेल, तुझी इच्छा पूर्ण होईल अशी श्री गुरूंची उल्हसित करणारी अमृतवाणी ऐकताच ज्ञानदेव कृतार्थ झाले. आपली ग्रंथरूप सेवा सफल झाली अशी त्यांना धन्यता वाटली आणि ते सुद्धा सुखाने भरून गेले. येणे वरे ज्ञानदेव सुखिया झाला. जे मागितलं तर अशा कौशल्याने मागितली आहे की केवळ फक्त मागण्याचा विचार केला नाही, तर त्या जगाच्या दुःखाच्या निवृत्तीची आणि सुखाच्या प्राप्तीची सर्व काळात मार्गदर्शक होतील अशी सूत्र हाती लागतात. कारण आपण बघितलं की अशा पद्धतीने थोड्याच शब्दामध्ये जे मागणं केलेलं आहे ते अत्यंत विचारपूर्वक आणि सर्व समावेशक असं आहे. सखोल सर्वांगीण विचारांचं त्यांचं स्वरूप आपल्याला मान्य करायला लागतं, आणि मग एवढं सगळं झाल्यानंतर आपल्याला त्यांच्या पायी नम्र भावानं डोकं ठेवावं असंच वाटतं. आणि म्हणूनच हा जो पसायदान जो विषय आहे हा अत्यंत प्रिय विषय आहे. अनेक कार्यक्रमामध्ये अनेक ठिकाणी पसायदानाचं गायन केलं जातं, परंतु ते फक्त गायन करून सोडलं जातं. फक्त त्या गायनातला जो मेसेज आहे, जो संदेश आहे, तो सुद्धा कुठेतरी विचारात घेतला पाहिजे. कारण नुसत्या गाण्याने काही चांगला भाव निर्माण होईल, थोडा वेळ बरं वाटेल, परंतु या चिंतनाने खऱ्या पद्धतीने आपल्या जीवनात क्रांती घडू शकते. आता मग ह्या ठिकाणी ओव्यांचा भाग पकडला, आणि आता आपण थोडं पसायदान आणि आपलं जीवन याच्याबद्दल चिंतन करूया. माऊलीने विश्वात्मक देवाकडे प्रार्थना केली आणि अनेक शतकं लोटली. आता त्यातला विचार उदात्त आहे. आज सुद्धा ते कल्याणप्रद असेच विचार वाटतात. पण या प्रार्थनेचं फळ काय आहे? आमच्या जीवनामध्ये त्याचं स्थान कुठलं आहे?
ज्ञानदेव कदाचित प्रार्थनेने सुखी झाले असतील, पण आम्ही नाही झालो. आम्ही कशासाठी प्रार्थना करायची? हा होईल दान पसावं जर आशीर्वचन आहे, पण कुठे झाला आहे परमेश्वराचा प्रसाद? कुठे कुठे हे सगळं मिळालेलं आहे? कुठे समाज ज्ञानदेवांच्या प्रार्थनेने बदललाय? हे जे प्रश्न आहेत ते फक्त अश्रद्धांच्या, म्हणजे ज्यांची विश्वास नाही, नास्तिक आहेत, त्यांच्या मनात निर्माण होते असं नाही, तर श्रद्धावंतांच्या मनात सुद्धा देखील बहुतांची आपण परिस्थिती बघितली की निर्माण होतील. आणि त्याच्याबद्दल काही थोडंसं सविस्तर चिंतन आपण करूया. संतांच्या कार्याचं जे स्वरूप आहे ते अत्यंत सूक्ष्म बुद्धीला जाणवणार, दूरगामी आणि निश्चित हित करणारं असतं. संत समाजातच वावरतात आणि त्या समाजात वारंवार वर येणारे किंवा उदयाला येणारे दोष, जीवनाचं सुख दुःखमय स्वरूप, हे सगळं त्यांना माहिती असतं. म्हणून संपूर्ण समाज एकदम बदलण्यातल्या अडचणी असते त्याची सुद्धा त्यांना कल्पना असते. ती काही नसते असं नाही. कारण ज्ञानदेव असोत, नामदेव असोत, एकनाथ असोत, तुकाराम असोत, रामदास असोत, ही सगळी मंडळी काही समाजातून बाहेर कुठून कुठेतरी अरण्यात जाऊन किंवा हिमालयात जाऊन बसलेली नव्हती. ती या समाजात वावरत होती आणि त्यांना लोकांचं आणि जीवन, लोकांची जी एकंदर प्रवृत्ती आहे त्याची यथार्थ कल्पना होती. पण तरी सुद्धा ज्ञानदेवांनी प्रार्थना केली, त्यामध्ये त्यांचा काही विशेष होतो असणार हे नक्की. क्रियाशील जीवन हे सगळ्या प्राणी मात्रांचं असतं, पण प्राणी जीवन आणि मनुष्य जीवन ह्याच्यामध्ये काय फरक आहे की विचाराने परिवर्तन करणारं जीवन फक्त माणसांचंच असतं. आणि म्हणून मनुष्य आपलं विश्व सुखमय बनवू शकतो आणि ते सुखमय ज्याच्या कृपेमुळे, ज्याच्या मूलभूत सहाय्यामुळे बनू शकतं, तो परमात्मा सुद्धा तत्वतः माणसाच्या अंतःकरणातच वास्तव्य करून आहे. आणि हा सगळा अनुभव आणि हे सगळं ज्ञान हे प्रत्यक्ष जीवनात संतांनी अनुभवलेलं असतं. सर्व भूतांच्या अंतरी हृदय महांबरी चिद वृत्तींचा सहस्त्रागारी उदयाला असे जो, ज्ञानेश्वरी मधला 18व्या अध्यायातला ही एक ओवी आहे. म्हणजे सूर्याच्या रूपकाने हे सुंदर वर्णन केलेलं आहे. जसा विश्वात्मक देव माणसाच्या अंतःकरणात आहे, तसा सर्वांतर्यामी आहे, तसंच तत्वतः विश्व सुद्धा माणसाच्या अंतःकरणातच आकारलेलं असतं. आणि परमात्मा जर का माणसाच्या अंतरात असेल तर विश्व त्याच्या अंतरेने असलं पाहिजे. म्हणून नेहमीच्या व्यवहारात देखील माणसाच्या मनात जगाविषयी जी धारणा असते त्याप्रमाणे तो बाह्य जगाचं रूप ठरत असतो. म्हणजे बघा, प्रत्येकाचं एक अंतर्जग आहे, प्रत्येकाचं एक अंतःकरण आहे, विचार आहे, विचाराचं एक विश्व आहे, त्याचं प्रत्येक माणसाचं वेगळं आहे. आता प्रत्येकाची जगाविषयी जशी धारणा असेल, जशा अंतर्रूप असेल, त्याप्रमाणे तो बाह्य जग त्याला दिसतं. म्हणजे जशी दृष्टी तशी सृष्टी आपण म्हणतो, किंवा ज्या रंगाचा चष्मा दाव त्या रंगाचं जग दिसतं. म्हणून आपल्या अंतरी कसे विचार आहेत त्याप्रमाणे बाहेरचं जग सुद्धा त्या माणसाला दिसत असतं. आणि म्हणून जे विश्व आधी आपल्या अंतःकरणात आहे, अंतरंगात आहे, त्या विश्वाला जर का योग्य रूप, योग्य आकार देण्याचा आपण प्रयत्न केला तर तो फार उपयुक्त आहे. आणि या विश्वाला आकार देण्याची किंवा नियमनाची शक्ती म्हणजे आपली आत्मिक शक्ती असते. प्रत्येकाकडे ही शक्ती आहे, ती अंतःकरणातल्या ईश्वराच्या स्वरूपात सुप्त असते. हा जीवनाचा मूलाधार जेव्हा सुप्त अवस्थेतून जागृत होतो तेव्हा त्याची आत्मिक शक्ती प्रगट होते. आणि तशी ती झाली म्हणजे आपल्या अंतःकरणातला जो अंतरात्मा आहे तो विश्वाचं नियमन करणारा होतो, विश्वेश्वरा होतो. म्हणजे थोडक्यात आपली आत्मिक शक्ती जागृत करून आपल्या अंतःकरणातला भाव सुधारणं ही एक मानवी प्रगतीची आवश्यकता आहे. पण हा सुप्त ईश्वर जागा कसा होणार? पण त्याला जागृत करण्याचं काम सद्गुरू करतात, संत करतात. कारण त्यांना जगाच्या कल्याणाची काळजी असते. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देह कष्टविती उपकारे. आणि म्हणून सतत प्रयत्न करून, सतत वेगळ्या वेगळ्या पद्धतीने मार्गदर्शन करून, उपदेश करून ते आपल्या मनातला देव जागा करतात.
आपल्या भाग्याने जसं विश्व आणि विश्वेश्वर आपल्या अंतःकरणात आहेत, तसे सद्गुरू सुद्धा आपल्याच अंतःकरणात असतात. त्यांनी अंतःकरणातच असायला पाहिजे. कारण बाहेर असणारे जे सद्गुरू असतात ते आपल्या अंतःकरणातल्या सद्गुरूंचे व्यक्तरूप असतात. आता सद्गुरू म्हणजे त्या ठिकाणी मार्गदर्शक असं घ्यायला हरकत नाही, परंतु आध्यात्मिक क्षेत्रातल्या ज्या मार्गदर्शकाला ते सद्गुरू असं म्हणतात. आणि आपण आता आपल्या आध्यात्मिक पारमार्थिक कल्याणाचा विचार करतो त्या पार्श्वभूमीवर, या सायदानाच्या पार्श्वभूमीवर. परमार्थ याचा अर्थच आहे परम अर्थ. सर्वात श्रेष्ठ जो अर्थ आहे, सर्वात जो श्रेष्ठ अर्थ आहे तो प्राप्त करणं म्हणजे परमार्थ. आणि धर्म अर्थ काम मोक्ष असे 4 पुरुषार्थ सांगितलेले असतात. त्यातला सर्वात मोक्ष हा पुरुषार्थ हे अत्यंत उत्कृष्ट प्राप्तव्य आहे असं समजलं जातं. कारण त्याच्यानंतर जे समाधान आहे त्याला मर्यादा नसतात. ते अखंड टिकणारं समाधान असतं, शांती असते, आनंद असतो, सुखरूप असतं. आता अंतःकरणाचा सद्गुरू म्हणजे कोण? हृदयात स्वयंभू असणारं ज्ञान किंवा त्याला बोध म्हटलं जातं. आणि म्हणून सद्गुरूंना ज्ञानरूप आणि बोधरूप मानलं जातं. हा बोधच व्यवहारिक स्तरावर बुद्धी होतो. आणि अंतःकरणात, आपल्या अंतःकरणात असलेलं हे ज्ञानरूप बोधरूप सद्गुरू जेव्हा आपल्यावर कृपा करतात, म्हणजे आपल्या अंतःकरणातील विश्व बदलण्यासाठी प्रवृत्त होतात, तेव्हा ते ज्याद्वारे ते कार्य करतात ते साधन म्हणजे विवेक होय. विवेक म्हणजे विचार आणि विवेक थोडा फरक आहे. विचार हा सर्वसाधारण असतो, विवेक हा योग्य पद्धतीने केलेला विचार आणि योग्य ध्येयासाठी केलेला विचार. तो विवेक जो म्हणतो तो विवेक आहे. तो विवेक जागृत करण्याचं काम सद्गुरू करतात. आणि कृपा करतात म्हणजे काय? कृपा वेगळी काय करते? सगळ्यांच्यावरच त्यांची कृपा असते, पण त्यांच्या पद्धतीने, त्यांच्या सांगितल्या पद्धतीने. मग अशी विशेषी लोकी हे जे म्हटलंय, असे जे आहेत त्यांना ते विवेक समजावून सांगतात. आणि म्हणून तिथे विवेक असतो. आणि त्यांनी आपल्या ग्रंथाच्या सुरुवातीलाच म्हणतात, ज्ञानेश्वरीच्या पहिल्या अध्यायामध्ये, मज हृदयी सद्गुरू जेणे तारिला हा संसार पुरू, म्हणूनी विशेष अत्यादरू विवेकावरी. आता हा जो विवेक आहे, हा दासबोधामध्ये सुद्धा विवेक आणि वैराग्य ह्या 2 गोष्टी केलेल्या आहेत. आणि वैराग आणि विवेक आणि वैराग्य ह्या गोष्टी तशा आपल्याला वाटतात तशा फार काही गूढ नाहीयेत. थोडक्यात अंतःकरणात सद्गुरू रूपाने आपल्याला असलेलं आपलं ज्ञान आहे, म्हणजे सद्गुरूंचा उपदेश आपण जर का अंतःकरणात धारण करून त्याच्यावर विचार केलेला असेल, आपलं अंतःकरण तसं बनवलं असेल, तर त्यामुळे आपल्या विवेकाला चालना येते. आणि जेव्हा योग्य पद्धतीने विवेकाला चालना येते, तेव्हा तिथेच असलेला विश्वात्मक देव आपल्या आत्मिक शक्तीने युक्त होऊन, म्हणजेच विश्वेश्वराव होऊन अंतःकरणात साकारलेला विश्वाचं नियमन करतो. त्या विश्वाचं, आपल्या अंतःकरणातल्या विश्वाचं असं रूप बनवतो की जो ज्ञानदेव, म्हणजे तो जो विश्वनियम आधारित ज्ञानपूर्ण जीवन जगतो तो ज्ञानदेव होतो. ज्ञानाला जो देव मानतो तो सुखी होतो, तो आनंदरूप होतो. तात्पर्य काय? थोडक्यात ज्ञानदेवाने ज्या विश्वाच्या कल्याणाची प्रार्थना केली आहे ते विश्व व्यक्तिगत पातळीवर माणसाच्या, म्हणजे जीवाच्या अंतःकरणात आहे. आता ही जीव संकल्पना पण थोडी वेगळी आहे, की आपण आपल्याला स्वतःला शरीर समजतो किंवा आपलं मन समजतो, पण प्रत्यक्ष आपलं अस्तित्व जीव म्हणून आहे. आणि मग ह्या जीवामध्ये जे अंतःकरण आहे त्या अंतःकरणाचा विचार ह्या अध्यात्मात केला जातो. त्या विश्वाचं नियमन करणारा विश्वेश्वराव हा सुद्धा तिथेच आहे. आणि त्या देवाला विवेकाच्या द्वारा जागृत करून त्याच्या नियामक शक्तीला विश्वाला सुखी करण्याकडे वळवण्याचं कार्य करणारे ज्ञानरूप सद्गुरू सुद्धा माणसाच्या अंतःकरणातच असतात. कारण शेवटी हे सगळे लोक उपदेश करतात आणि तो उपदेश आपण आपल्या अंतःकरणात धारण केला असेल त्या सगळ्या गोष्टी होऊ शकतात. आता हे संतांनी जीव पाखडला आपल्यासाठी, जे जे त्यांना मिळालं त्याचं अत्यंत साररूप पद्धतीने त्यांनी हे सांगितलं, हे असं करा असं करा, परंतु ते होत नाही. आणि हे आपण सगळ्या संत चरित्रामध्ये बघतो. आपण मागे एका कुठल्या तरी पाठामध्ये बघितलं होतं या पसायदानाच्या, की जसा हे पसायदान ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरीमध्ये मागितलं
तसं प्रत्येक संतांनी काही ना काहीतरी पसायदान लोकांसाठी मागितलेलं आहे. संत नामदेव म्हणाले, अकल्प आयुष्य व्हावे तया कुळा, माझ्या सकाळा हरीच्या दासा. हा कृपाप्रसाद त्यांनी मागितला. तुकाराम महाराज म्हणले, हेची दान देगा देवा, तुझा विसर न व्हावा. समर्थ रामदासांनी पसायदान मागितलं ते असं आहे की, कल्याण करी देवराया, जनहित विवरी, तळमळ तळमळ होत जी आहे, हे जन हाती धरी. आता मानवता कल्याणासाठी आयुष्यभर प्रयत्न केल्यानंतर, जीव पाखडल्यानंतर, उपायाचे सगळे मार्ग समजावून दिल्यानंतर सुद्धा या संत सद्गुरूंना मानवी वृत्ती आणि स्वभाव माहीत असल्याने ते सर्व कल्याणासाठी त्या परमशक्तीकडे पसायला, म्हणजे आयुष्यभर ते प्रयत्न करतातच लोकांना विवेकी करण्यासाठी. परंतु तो प्रयत्न त्यांच्यामुळे नाही तर इतरांच्यामुळे जो कमी पडतो, म्हणून ते शेवटी परमेश्वराकडे पसायदानाची प्रार्थना करतात. मनशक्तीचे संस्थापक स्वामी विज्ञानानंद त्यांनी सुद्धा त्यांच्या अखेरच्या काळात स्वलिखित प्रकाश प्रार्थना देखील केलेली आहे. आणि मला ते पसायदानच वाटतं स्वामीजींचं, कारण ती आपल्याला वर्तन दिशा दाखवणारी आहे, विवेक कसा करायचा आणि काय पद्धतीने वागायचं सांगणारी आहे. त्याचे काही शब्द आपल्या सगळ्यांना माहिती आहेत, ते बऱ्याच लोकांना. तुझ्या मार्तंड रूपाने मी अंतर्बाह्य शुद्ध हो, माझे अवगुण सवितारूप होत, अहंकार गळो, अज्ञान पळो, जमवून घेण्याची शक्ती उपजो, वातावरणातले वैश्वानर विशालाकांक्षी राहोत. म्हणजे खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी दुरितांचे ती मिरजो, असं जे सगळं आहे त्याच्यातच हे अंतर्बाह्य शुद्ध हो, माझे अवगुण सवितारूप होत, अहंकार गळो, अज्ञान पळो. आणि मग एवढं सगळं झाल्यानंतर हे लोक बांधव प्रकाशपते, माझ्या सर्व इच्छा तू तुझ्या एका चक्रकाळात पूर्ण कर. माझ्या मुलाबाळांचे कल्याण कर, देशाचे कल्याण कर, जगाचे कल्याण कर. नियमाप्रमाणे तू हे सगळे करशील ही माझी पूर्ण खात्री आहे, माझंच मला आश्वासन आहे. तर हे जे पसायदान तळमळीनी आणि जगाच्या कल्याणासाठी, मानवता कल्याणासाठी वेगळे वेगळे संत त्या पद्धती त्यांच्या पद्धतीने मागत असतात, ते खूप महत्वाचं आहे. आणि म्हणून ते हळूहळू धारण केलं पाहिजे. हा आपल्या शिक्षणाचा सुद्धा भाग असला पाहिजे. हे सगळं बोलण्याचा हेतू असा की माणसाच्या अंतःकरणातच पसायदानात ज्ञानेश्वरांनी सांगितलंय ते विश्व बदलण्याची आणि ते चांगलं करण्याची सर्व साधन सामुग्री म्हणजे ज्ञान आणि आत्मिक शक्ती आहे. त्यांनी जर म्हणजे माणसाने जर विचारपूर्वक आपलं अंतःकरण शुद्ध होण्यासाठी रागद्वेष, अकारण कुटिलता, स्वार्थ, त्यासाठी इतरांना त्रास, स्वकर्तव्याची विस्मृती, श्रेष्ठ मूल्यावांच्या निष्ठेचा अभाव, सज्जनाविषयीचा औदासीन्य, ध्येय शून्यता, ही सगळी जी गहाण ती काढून टाकली आपल्या आयुष्यातील आणि अंतःकरण विश्व स्वच्छ आणि सुंदर केलं. अंतःकरणातलं जे विश्व आहे, आपल्या आतलं जे जग आहे, आपलं प्रत्येकाचं वेगळं जग आहे ना. तुमचं म्हणजे ज्या आपल्या नात्यातले असतात, आपल्या व्यवसायातले असतील, आपल्या शेजारचे असतील, आपल्या अन्नसंबंधी असतील, हे सगळं जे जग आहे ते जग म्हणजेच विश्व असतं. हे विश्व स्वच्छ आणि सुंदर केलं, त्यामुळे त्याचं प्रतिबिंब बाहेर पडतं आणि मग बाहेरचं विश्व सुद्धा स्वच्छ आणि सुंदर दिसतं. आणि यासाठी आपण आपल्यामध्ये असलेल्या आत्मिक शक्तीद्वारे प्रयत्नपूर्वक ज्ञाननिष्ठेने आपल्याला आधी योग्य बदल घडून आणला पाहिजे. हा त्याचा सार आहे. आणि हे कसं सारेल तर सात्विक बुद्धीने ते साधेल. सात्विकता बुद्धीमध्ये आपण बघितलं मागे कुठल्या तरी पाठामध्ये की रज, तम आणि सत्व ह्या 3 प्रकारच्या बुद्धी आहेत. तर सात्विक बुद्धी म्हणजे उत्कृष्ट बुद्धी, रजबुद्धी म्हणजे क्रियाशील बुद्धी आणि तमबुद्धी म्हणजे आळसाची बुद्धी. ही सात्विक बुद्धी जी उत्कृष्ट बुद्धी आहे त्यांनी हे सगळं साधेल. पण आपल्याला परत प्रारब्धाप्रमाणे आपल्याला त्रिगुण मिळालेले आहेत, आपण तो वारसा घेऊन आलेलो आहोत, म्हणून आहे ती बुद्धी सात्विकता त्याच्यात निर्माण करणं आणि मग अशा सात्विक बुद्धीमध्ये शरणांगतता येणं यासाठी साधना असते. ध्यान म्हणजे काय आपल्याला असं सांगितलंय, धी अधिक न म्हणजे ध्यान, धी म्हणजे बुद्धी, न म्हणजे नाही. माझी बुद्धी नाही, मी तुला पूर्ण शरण येतो, अशा पद्धतीने जेव्हा आपण काही काळ एकत्र होऊ शकतो त्यावेळेला ते ध्यान होतं. त्याच्यातून कधीतरी जीव ब्रह्म ऐक्य किंवा आत्मज्ञान ज्याला म्हणतात ते साधू शकतं. आणि मानवी जीवनातलं हे अत्युच्च अंतिम प्राप्तव्य, ह्याच्या पुढे मग काही मानवी जीवनात मिळवायचं राहिलेलं नसतं. आता
इथे सुद्धा आपण 7-8 प्रार्थना जर आठवली, कर्मशुद्धीची प्रार्थना, यातील कर्मबंधनातून सुटणं म्हणजे मुक्ती. ती मुक्ती मिळवणं हे साधकाचं अंतिम ध्येय आहे आणि त्याच्यासाठी साधकत्व असतं. आणि हे साधनं दीर्घ साधनेचं काम आहे. म्हणून इथे सातत्य, चिकाटी आणि न कंटाळता प्रयत्न करावे लागतात. असं म्हणतात की अनेक वर्ष, कदाचित अनेक जन्म सुद्धा जावे लागतात, पण यापेक्षा दुसरा कुठलाही मार्ग नाही असं अध्यात्मशास्त्र सांगतं. आणि हा सगळा भाग गीतेमध्ये सुद्धा सविस्तर सांगितलेला आहे. स्वामीजींनी या आत्म्याची एक सोप्या उदाहरणाने आपल्याला समजून सांगितलेलं आहे. कशामुळे आत्मा सापडेल? तत्व फुले मधलं हे एक उतारा आहे. अहंकारी मनाला निरवता मिळाली म्हणजे त्या मनरूपाचं नाव आत्मा असतं. अहंकारी मनाला निरवता म्हणजे शांतता, एकदम स्थिरता, शांतता मिळाली म्हणजे त्या मनरूपाचं नावच आत्मा असतं. आणि मग उदाहरण दिलंय की एक विचारतो, ही इमारत कशामुळे उभी राहिली आहे? दुसरा सांगतो विटामुळे. विटामुळे मध्ये सिमेंटचे चौथरे घातल्याशिवाय आधार कसा आला असता? त्यामुळे हो, बरोबर आहे, विटांना मुख्य आधार सिमेंटचा आहे. सिमेंटचाच फक्त आहे, आत लोखंडाच्या कांबी नसत्या तर दुसरे सिमेंटचे पापड काय करणार होते? हो, लोखंडामुळे. तो मग लोखंड म्हणजे काय? तो म्हणतो फ फ फेरम फेरम फेरम. पण ते म्हणजे तरी काय? म्हणजे फेरमचे अणू. अणू म्हणजे काय? एका केंद्राभोवती सूक्ष्म इलेक्ट्रॉन फिरणारी यंत्रणा. म्हणजे आपण इमारतीकडून आता फेरमकडे आलो. आता फेरम म्हणजे त्याचा अणू, त्याचा ॲटम. आणि ॲटम म्हणजे शेवटी त्याच्या एक इलेक्ट्रॉन आहे आणि त्याच्या भोवती आपले एक न्यूक्लियस आहे आणि त्याच्या भोवती इलेक्ट्रॉन फिरणार. आता हे जे मधलं केंद्र आहे ते पण स्थिर नाही, ते पण एक फील्ड आहे. आणि इलेक्ट्रॉन तर सतत नाचतोय, मध्येच नाहीसा होतोय, कुठे जात अजून पत्ता लागला नाही. मग अशा बेपत्ता गोष्टीचा बेस घेऊन इमारत कशी तयार होणार? आता ह्या ठिकाणी हा संवाद थांबला. स्वामीजी म्हणतात अशा बाबतीत संवाद चालू शकतात पण वाद थांबवावे लागतात. जे जे भव्य दिसतं त्याचं श्रेय जे सूक्ष्म असतं ते कधी मागत नाही, कारण ते अत्यंत सूक्ष्मापासूनच कुठलंही भव्य बनलेलं असतं. अणुरेणू बिल्डिंगची पर्वा करत नाहीत. अणुरेणू बिल्डिंग पासून पूर्ण अलिप्त असतात आणि त्यांचं जे काही काम आहे ते निश्रेय चालू असतं, ते त्यांच्या पद्धतीने चालूच असतं. आणि म्हणून जड वस्तूतली सूक्ष्मता अणुरेणूच शोधायची म्हणजे आपल्या जीवनातला आत्मा शोधायचा. आता दुसरं उदाहरण दिलं आहे. एखादा लेख आहे, एखादा काव्य आहे, तर ते शब्द आहेत. पण शब्दातल्या अक्षरांचं जे आहे उदाहरण ते असं आहे की साहित्यकृती शब्दातून तयार होते, पण शब्द अक्षरातून तयार होतात. अक्षर म्हणजे साहित्य कौस्तुभाचे सूक्ष्माणू. म्हणजे अक्षर जे असतात ते अक्षर एकत्र गेले की शब्द होतात आणि असे अनेक शब्द व्यवस्थित मांडले गेले की साहित्यकृती तयार होते. अक्षरांना विकार नसतात. त्या साहित्यकृतीतून काहीतरी एखादा मेसेज किंवा एखादा विकार किंवा एखादी भावना, एखादी प्रेरणा निर्माण होऊ शकते, पण अक्षरांना विकार नसतात. शब्दापासून विकार फुलायला सुरुवात होते आणि शब्द एकत्र गुंफले गेले कुठल्याही साहित्यकृतीमध्ये की मग तो विचार त्या त्या पद्धतीने पूर्ण होत असतो. आणि मग उदाहरण स्वामीजी देतात की शब्दाची जे अक्षर आहेत त्यांना विकार नसतात. ग या अक्षराला किळस नाही, पण त्याला उकार लावला की किळस येतो. म्हणजे शब्द विकार निर्माण करतो, अक्षर विकार शून्य आहे, अलिप्त आहे. थोडक्यात इमारत असो, ग्रंथ असो, कुठलीही बांधणी, तिच्या निमित्ताने अहंकार निर्माण होतो. म्हणजे शरीरामध्ये किंवा माणसामध्ये अहंकार निर्माण होतो, पण ह्या अहंकार फळाच्या मुळाशी एक निरहंकार निरवता नांदत असते. आणि आपलं जे अहंकारी मन आहे त्याला अशी निरवता मिळाली, ते अत्यंत शुद्ध शांत झालं की त्या मनरूपाचंच नाव आत्मा आहे. त्याच्यामध्ये काही वेगळं गुण नाही, फक्त त्या मनाला शांती द्यायला पाहिजे, मनाला शांती मिळाली पाहिजे, निरवता मिळाली पाहिजे. अहंकारापासून दूर होण्याचं आपल्या वेगळ्या वेगळ्या ज्या उपाधी आहेत आपण ज्या स्वतःलाच निर्माण केलेल्या आहेत, आपल्या ज्ञानाच्या निमित्ताने, आपल्या वयाच्या निमित्ताने, आपल्या एकंदर सगळ्या पैशाच्या निमित्ताने, अशा आपण म्हणजे मी श्रीमंत आहे किंवा माझ्याकडे फार चांगली कार आहे किंवा मी समाजामध्ये एक वेगळ्या पद्धतीने मला स्टेटस आहे,
ही जी सगळी जी आहेत आपल्याला, ही सगळी जी अहंकाराचे भाग किंवा आपण उपाधी निर्माण केलेल्या आहेत, त्याच्यापासून दूर झालं की मग अहंकारी मनाला निरवता मिळवता येते. आणि त्यासाठी आपल्याला शांत स्थितीत मन गेलं पाहिजे. आणि मग ह्या ठिकाणी आपल्याला आपलाच आत्मा किंवा आपलीच आत्मिक बुद्धी याचा शोध लागतो. आता तुमच्या आमच्या अंतःकरणातल्या देवाला, म्हणजे शेवटी असं म्हणता येतील की ही जी प्रार्थना ज्ञानदेवाने केलेली आहे, विश्वकल्याणाचं आवाहन केलं आहे, तो कुणाला केलेला आहे? तो आपल्या अंतःकरणातल्या देवाला. आणि मग ह्या अंतरामी असणाऱ्याच विश्वेश्वराने दान पसा हो असा आशीर्वाद उद्गार काढला. आणि अशा पद्धतीने प्रत्येकाच्या अंतःकरणातल्या देवाने ते आवाहन ऐकलं आणि दान पसा हो असा आशीर्वादाचा उद्गार काढला, तर पसायदानाचं हे फळ विश्वाला मिळाल्याशिवाय राहणार नाही. या अपूर्व प्रार्थनेच्या द्वारे सद्गुरू ज्ञानेश्वर महाराजांनी समाजाच्या कल्याणाचे काही मूल सिद्धांत आदर्श म्हणून आपल्यासमोर ठेवले. आदर्श नेहमीच फार उंचावर असतात, पण त्या आदर्शाचं केवळ अस्तित्व हाच माणसाच्या जीवनाला एक प्रकारे आकार देतं. आता एक राष्ट्रध्वज असतो, त्या राष्ट्रध्वज खूप उंचावर असेल, पण त्या राष्ट्रध्वजाच्या निमित्ताने हजारो लोक, हजारो सैनिक, हजारो नागरिक प्रेरणा घेत असतात. ध्रुव ताऱ्याच्या प्रकाशात आपल्याला सगळे व्यवहार नाही करता येणार, पण तो ध्रुव तारा अस्तित्व जो आहे, त्या अस्तित्वामुळे आपल्याला दिशा कळते. आणि नेहमीच कायमच राहिलेला आहे. म्हणजे अगदी पुरातन काळापासून, ज्ञानदेवांच्या काळापासून, त्याच्या आधीपासून, रामायणापासून, महाभारतापासून सगळीकडे दुर्दैवाने समाजात असा एक वर्ग असतो की त्याला आदर्शाची कल्पनाच नसते आणि आदर्शाची त्याला गरज पण वाटत नाही. या जगात काय चांगलं असणार? सध्याच्या जीवनात काही चांगलं असूच शकत नाही. जग असंच चालणार. आपल्याला त्याच्यात जेवढं भोगता येईल तेवढं भोगावं आणि साधता येईल तेवढं साधावं आणि एक दिवस मरून जावं. अशा विचारावर जगणारे लोक इतरांच्या जीवनात दुःख तर निर्माण करतातच, पण स्वतःही आयुष्यभर शुद्ध आनंदापासून वंचित राहतात. ज्यांच्या जीवनाला ध्येय नाही, त्या ध्येयाला सर्वाच्या कल्याणाच्या तत्वज्ञानाचा आधार नाही, तो मानव रूपाने जगात वावरणारा पशुच असतो. तो कितीही सुशिक्षित, कितीही विद्वान, अद्यावत राहणारा चोखंदळ रसिक असला तरी ज्ञानदेवाच्या शब्दात तो व्याकरणी चोखडा आणि तर्की आतिघाडा असला तरी त्याच्या कातड्याच्या आत मनुष्य नसतो. फार तर तो एक वरच्या दर्जाचा सुधारलेला प्राणी असतो, एवढंच. ज्ञानदेवाने पसायदानामध्ये आदर्शहीन, ध्येयहीन आणि तत्वज्ञानहीन खळांपासून प्रारंभ करून कुठल्या तत्वाचा आपण स्वीकार केला, अंगीकार केला, त्यामुळे माणसाला आपलं जीवन पूर्ण सुखाचं करता येईल आणि त्यातून सर्व समाजाचं सुख साधता येईल, याचा अत्यंत थोडक्यात पण परिपूर्ण आराखडा समोर ठेवलेला आहे. पसायदान रूपाने एक अत्युत्कृष्ट सामाजिक ध्येय त्यांनी समोर ठेवलेलं आहे आणि ते ध्येय गाठण्याचा मार्गही त्यातच दाखवून ठेवलेला आहे. सर्व समाजाचं मानसिक परिवर्तन केव्हाही एका क्षणात साधत नसतं आणि माणसाप्रमाणे समाज सुद्धा सत्व, रज, तम याचं कमी अधिक प्रमाणात मिश्रण असतो. त्यातल्या सत्वाचं मिश्रण जे आहे ते अधिक कसं करायचं, कशी वाढवायचं, हा प्रश्न आहे. ज्ञानदेवाने जे पसायदान मागितलंय त्याचं सामाजिक फळ प्राप्त झालेलं पाहण्या एवढं दीर्घ आयुष्य सगळ्यांना असेलच असं नाही. म्हणजे आपला जो पहिला प्रश्न होता की काय झाला उपयोग त्याचा, तर सामाजिक फळ प्राप्त झालेलं पाहण्या एवढं दीर्घ आयुष्य सगळ्यांना असेलच असं नाही, पण त्याद्वारे मिळणारं व्यक्तिगत फळ बाकी मनुष्य याची देही याची. आणि म्हणून आपल्याकडे अध्यात्म ही एक प्रकारे काही पद्धतीने वैयक्तिक साधनं सांगितलेली आहे. म्हणजे तुम्ही सगळ्यांसाठी भरपूर प्रयत्न करा, सगळ्यांना चांगल्या पद्धतीने सगळ्या चांगल्या गोष्टी सांगा, पण शेवटी स्वीकारणं हे तुमच्याच हातात आहे. आणि म्हणून व्यक्तिगत फळ माणूस ह्या सगळ्या पसायदानाच्या प्रकाशात मिळू शकतो, पाहू शकतो. आपलं व्यक्तिगत जीवन कृतार्थ करणं हे प्रत्येकाच्या हाती आहे. म्हणून असं म्हटलं जातं की संसार परतंत्र आहे पण परमार्थ हा स्वतंत्र आहे. संसार जो आहे म्हणजे संसार म्हणजे आपला संसार नाही, सगळं समाजाचा संसार सुद्धा हा परतंत्र आहे, पण वैयक्तिक परमार्थ हा बाकी स्वतंत्र आहे. आणि पसायदानातल्या विचारांच्या आधाराने
जे असा व्यक्तिगत परमार्थाचा लाभ करून घेतील ते आपल्या अस्तित्वाने समाजात सुद्धा चांगली भर घालत असतात. म्हणजे एकीकडे स्वतःला सुधारणं हे सुद्धा समाजाच्या पद्धतीने फायदेशीर असतं आणि तेवढंच शक्य आहे. अर्थात फक्त स्वतःचा पुरता विचार नाही, सगळ्यांचाच विचार करायला पाहिजे. परंतु शेवटी आपल्या हातात जे आहे ते आपण अधिक चांगल्या पद्धतीने करू शकतो आणि समाजात सुद्धा काही प्रमाणात जो बदल अनुकूल घडायचा तो घडत असतो. म्हणून जगात जेवढं चांगलं आहे ते ज्ञानदेवांच्या प्रार्थनेचं फळ आहे आणि जे वाईट आहे ते मात्र आपलं कर्तृत्व आहे. ते वाईट जायचं असेल तर आपणही ही प्रार्थना मनव्यापक करून आपल्या अंतःकरणाच्या देवाला केली पाहिजे आणि मग हा होईल दान पसाहो हा आपल्या अंतरात्म्यातून जगाच्या कल्याणाचा वर आपल्याला मिळेल तो मिळवला पाहिजे. आपल्या आधी पसायदानात सांगितल्याप्रमाणे सुधारणा घडून आणल्या तर मग तेवढ्या प्रमाणात हे जग सुधारलेलं आपल्याला दिसेल. आता ही प्रार्थना आहे. प्रार्थनेने कधी जग बदलत असतं का असा प्रश्न सुद्धा मनात येईल. त्याचं पहिलं उत्तर असं आहे की नितांत श्रद्धेने केलेली परमात्म्याची प्रार्थना फलद्रूप होतेच. आणि त्याचं दुसरं उत्तर असं आहे की प्रार्थना आदर्शाकडे जाण्याची प्रेरणा जिवंत ठेवत असते. म्हणजे प्रार्थना आपल्याला एक दिशा दाखवत असते आणि आदर्शाकडे जाण्याची प्रेरणा तरी जिवंत ठेवत असते. आपण प्रत्यक्ष जाऊ न जाऊ निष्ठा जागृत ठेवली जाते आपली आणि माणसाला आपल्या ध्येयाचं नित्य स्मरण देऊन त्याला खाली घसरून देत नाही. दैनंदिन जीवनात प्रार्थनेचा बराचसा भाग हा फापट पसारा असू शकतो, पण त्यातून जे उरतं, जी सद्विचाराची बीज अनेक अंतःकरणात पेरली जातात ती जीवनातील चांगल्या शक्तीच्या द्वारे प्रकट होतात. आता बघा, राष्ट्र देशात म्हणल्या जातात. आपण सुद्धा विशिष्ट सणामध्ये राष्ट्रगीत म्हणतो. ते तरी कशासाठी म्हणायचं? त्यांनी थोडाच देश सुजलाम आणि सुफलाम होतोय. जय जयकार करण्याने थोड्याच देशाचा जय होतो नाही. त्याचा उपयोग आहे. त्यामुळे आपल्या सर्व व्यक्तिगत सामाजिक सांस्कृतिक आधाराचा जो आपला देश त्यावरील निष्ठा व्यक्त होत असते, वाढत असते. आणि म्हणून प्रार्थनेचं हे महत्व आहे. कुठल्याही कर्माचं फळ आपण ते कर्म किती निष्ठेने करतो, किती जाणीवपूर्वक करतो यावर बहुतांश अवलंबून असतं. आणि म्हणून ही प्रार्थना आपण तशी निष्ठेने आणि जाणीवपूर्वक केल्यास तिथे निश्चित सुपरिणाम आपल्याला दिसू येतील. संत सद्गुरू आपल्याला नेमका मार्ग दाखवतात, साधनेला सोप्या प्रयत्नांची दिशा देतात. संतांच्या विचारधनाचा जीवनात जेवढा आपण चांगला आणि जास्तीत जास्त उपयोग करू आणि त्याद्वारे विश्वात्मक देवाला संतुष्ट करू तेवढं आपलं आणि आपल्या भोवतालच्या लोकांचं जीवन सुखी होईल. आणि या सगळ्या तत्वाचं, कार्याचं, दिशेचं, प्रेरणेचं शक्तीबीज कुठे असेल तर ते पसायदानाच्या प्रार्थनेत आहे. आणि म्हणून हा प्रार्थना विचार देणाऱ्या ज्ञानदेवांचं हे सर्व मानवतेवर आपल्यावर अनंत उपकार आहेत. पसायदान म्हणजे लघु ज्ञानेश्वरी आहे. या ज्ञानेश्वरप्रमाणे काव्य आहे, तत्वज्ञान आहे, कर्म, उपासना, ज्ञान हे तिन्ही मार्ग आहेत. फलांच्याद्वारे आसुरी संपत्ती आणि ईश्वरनिष्ठ सज्जनांच्या द्वारे दैवी संपत्तीचे निर्देश आहेत. खलांच्या रूपाने तमाचा आणि स्वधर्माच्या द्वारे इच्छित फळ प्राप्त करून घेणाऱ्या लोकांच्या रूपाने रजाचा आणि सज्जनांच्या द्वारे सत्वाचा असा त्रिगुणांचा विचार आहे. त्या ज्ञानदेवांना प्रिय असणारं संत स्तवन आहे, सद्गुरूंशी संवाद आहे. हा होईल दान पसावो या वरदानाने गुरुकृपेचा अनुभव व्यक्त झाला आहे. त्यात विश्वेश्वराव रूपाने विश्वरूप दर्शन आहे. ज्ञानदेव सुखिया झाला याद्वारे जो मनुष्य देवरूप आत्मरूप होतो तोच सुख स्वरूप होतो हा ज्ञानेश्वरीच्या तत्वज्ञानाचा निष्कर्ष सांगितलेला आहे. म्हणजे ज्ञानेश्वरीची सगळी महत्वाची जी भाग आहेत, अंग आहेत, ती पसायदानात उतरली आहेत. त्यामुळे पसायदानाचा पाठ हा सर्वभाव लक्षात घेऊन केला तर ज्ञानेश्वरीच्या पाठाचं त्याला फळ मिळू शकतं, मिळतं. पसायदाना मंत्र आहे. पसायदाने दिव्य प्रार्थना सूक्त आहे. पसायदाना सर्व तत्वांच्या विचारांचा एक संपूर्ण ग्रंथ आहे. पसायदान म्हणजे अपार कृपेने भरलेलं श्री ज्ञानेश्वर माऊलींचं अक्षर रूप आहे. आपल्या कल्याणासाठी त्यांच्या वाङ्मय रूपाला शरण जावं
आणि जसं ओंकाररूप असलेल्या परब्रह्माला ओंकाराने आळवावं, त्याप्रमाणे आपणही म्हणावं, आता विश्वात्मके देवे, येणे वाग्यज्ञे तोषावे, तोषो निमज द्यावे, वसाय दान आहे. आपण समारोपाकडे येतोय. सुरुवातीला आपण ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय ससंवेद्या आत्मरूपा या ज्ञानेश्वरीच्या पहिल्या ओळीने आपण पहिला पाठ घेतला होता. आज समारोप करताना पसायदानाची आपण शेवटची ओळी म्हणतो. हा सर्व प्रकल्प यथासांग पूर्ण झाला ही ईश्वरी कृपा, स्वामीजींची कृपा, महाशून्य बिंदूची कृपा. मनशक्ती केंद्रामध्ये रोज संध्याकाळी जी विश्व कल्याण प्रार्थना म्हटली जाते ती आज आपण म्हणूया, आणि मग नेहमीप्रमाणे पसायदान प्रार्थना म्हणून या उपक्रमाची सांगता करूया. प्रथम विश्व कल्याण प्रार्थना. आपण आपापल्या ठिकाणी शक्य असेल तर ह्या प्रार्थनेचा मनात चिंतन करा, उच्चार करा. विश्व कल्याण मेरा मंत्र है, आत्म परीक्षण मेरे तंत्र है, बाहर मेरा कोई दुश्मन नहीं, अंदर कुछ शत्रु जरूर सही. 3 दिन मेरा ज्ञान कर्म बढ़ेगा, तो एक दिन सब जग मेरा ही बनेगा. विज्ञान श्रद्धा मेरा चर्म है, कृतज्ञता मेरा धर्म है, परनिंदा मेरा वर्म है, शांति समता मेरा कर्म है. हरिओम. आता विश्वात्मके देवे, येणे वाग्यज्ञे तोषावे, तोषो निमज द्यावे, पसाय दान हे. जे खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे जडो, मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जाओ, विश्वस्वधर्म सूर्ये पाहो, जो जे वांछील तो ते लाहो, प्राणिजात वर्षत सकळ मंगळी, ईश्वर निष्ठांची मांदियाळी, अनवरत भूमंडळी, भेट तुया भूता. चला कल्पतरूंचे आरव, चेतना चिंतामणीचे गाव, बोलते जे अर्णव पियुषाचे. चंद्रमे जे अलांछन, मार्तंड जे तापहीन, ते सर्वाही सदा सज्जन, सोय रे होतो. किंबहुना सर्व सुखी, पूर्ण होनी तिही लोकी, भजिजो आदि पुरुखी अखंडित. आणि ग्रंथोपजीविये, विशेषी लोकीये, दृष्टादृष्ट विजये, हो आवेजी. येथ म्हणे श्री विश्वेश्वराहो, हा होईल तानपसाहो. येणे वरे ज्ञानदेव, सुखिया झाला, सुखिया झाला, सुखिया झाला. हरिओम तत्सत.